आज आपण जाणार आहोत हिमाचल प्रदेशामधील मनालीतील हिडिंबा देवी टेम्पलला. माता हिडिंबा ही महाभारतमधल्या बलवान भीम याची पत्नी होती. माता हिडिंबा ही एक राक्षसीण होती. जेव्हा पांडवांना अज्ञातवास मिळालेला तेव्हा पांडव एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर फिरत होते आणि फिरत ते हिडिंबा देवीच्या देवळाच्या इकडच्या जंगलात आले. तेव्हा देऊळ वगैरे काही नव्हते आणि त्या जंगलाचा राजा हिडिंब होता. राजा हिडिंब हा हिडिंबा देवीचा भाऊ होता. हिडिंबा देवीची नेहमी अशी इच्छा असायची की माझ्या भावाच्या पेक्षा पण बलवान मला पती हवा आहे. तेव्हा राजा हिडिंबने हिडिंबा देवीला सांगितलं, तू तुझं मायावी रूप घे आणि पांडवांना मारायला जा, कारण की पूर्वीचे असुर हे माणसाला मारून खात होते. तेव्हा हिडिंबा देवी आपलं मायावी रूप बनवून भीमला व सगळ्या पांडवांना मारायला गेली. पण पांडवांकडे आणि शक्तिशाली भीमकडे बघून तिला भीमवर प्रेम झाले आणि तिने भीमला मारले नाही. म्हणून राजा हिडिंब चिडला आणि तो स्वतःच हिडिंबा देवीला सोडून स्वतःच भीमला मारायला चाललेला. मारायला गेल्यावर राजा हिडिंब आणि भीममध्ये खूप मोठे युद्ध झाले आणि त्यात राजा हिडिंब हारला आणि भीम जिंकला आणि राजा हिडिंब गेला म्हणजे राजा हिडिंबचा अंत झाला. तेव्हा असा नियम होता की कोणी पण दुसऱ्या राजाला मारतो तर तो त्या जंगलाचा राजा बनतो. आणि हिडिंबा देवीला तर भीमशी प्रेम झालेलं, म्हणून पांडवांच्या आईशी म्हणजे माता कुंतीशी विनंती केली की तुझा पुत्र भीम याला आमच्या जंगलाचा राजा बनव. आणि त्यांचा अजून एक दुसरा नियम पण असा होता की ज्या राजाचा मृत्यू होईल त्याच्या बहिणीशी ज्याने त्याला मारले त्याचा विवाह करायला लागतो. आणि भीमशी असंही माता हिडिंबाचं प्रेम झालेलं, म्हणून तिने दुसरी अटसुद्धा कुंती भीमच्या आईला सांगितली. पण नंतर भीम व सगळ्या पांडवांच्या आई म्हणाली की तू मला एक वचन दे, माझा मुलगा 1 वर्षच तुझ्यासोबत विवाह करून राहील. जोपर्यंत तुम्हाला कोणते बाळ नाही होत तोपर्यंतच तो राहील आणि त्याच्यानंतर तो परत येईल. हिडिंबा देवी मान्य झाली. त्याच्यानंतर हिडिंबा देवीने भीमशी विवाह केला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव त्यांनी घटोत्कच असे ठेवले. त्याच्यानंतर माता हिडिंबाने खूप वर्ष एका ठिकाणी बसून तपस्या केली, कारण तिला आता मानवी रूपात यायचे होते. नंतर देव प्रसन्न झाला आणि तिला सांगितले की तू लोककल्याण कर. तेव्हापासनं माता हिडिंबा अशा नावाने हिडिंबा माता ओळखू लागली. त्याच्यानंतर कुन्नूचे राजा यांनी हिडिंबा देवीचे देऊळ बांधले आणि हिडिंबा देवी ही हिडिंबा माता म्हणून प्रसन्न झाली.